भक्ती म्हातारपणी करायची गोष्ट आहे, हा भ्रम वेळीच तोडा. जीवाच्या उद्धाराचे साधन म्हणजे मनुष्य जन्म. परंतु जन्मल्यापासून मरेपर्यंत आपला उद्धार करून घ्यावा असे मानवाला वाटत नाही. इथे आल्यानंतर ज्या वातावरणात त्याचा प्रवेश झाला त्यामध्येच तो समरसून गेला. सगळे सोयरे, नाती गोती, धन दौलत, घरदार यांसारख्या गोष्टींमध्येच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे त्याला वाटू लागले. नित्यनेमाने आपल्यासमोर मृत्यूच्या दाढेखाली जाणारी माणसे पाहूनही त्याला स्वतःच्या मृत्यूद्दल मात्र विस्मरण झालेले आहे. काही जण असे समजतात की भक्ती हा विषय वार्धक्याचा आहे. आता तर आमचे मौज मजा करण्याचे दिवस आहेत. आता हा परमात्मा, देव, भक्ती या गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ कुठे आहे? काहींना असे वाटते की या एकाच जन्मात परमात्म्याची प्राप्ती करणं अशक्य आहे. त्याच्यासाठी जन्मोजन्मी तपश्चर्या करावी लागते. आपण पुढील जन्मात भक्ती करू. कोणी म्हणतात की आत्मा, परमात्मा, भक्ती वगैरे सर्व थोतांड आहे. अशा प्रकारे अनेक कारणं पुढे करून मनुष्य या परम लाभापासून वंचित राहतो. मोहमायेमध्ये भुलून गेलेल्या या लोकांना जागे करण्यासाठी साधू संतांनी हे सांगितलं आहे.